किती दिवस असं घरात बसू काय माहिती। हॅलो रितेश, बिग बॉस बोलतोय। अहो किती दिवस लावले। अहो 4 दिवस झालं स्वतःला घरात कोंडून घेतले। त्या निक्कीला जेवढे वोट नाही भेटले ना तेवढे जास्त मला कॉल आले कोणत्या देशात आहेस म्हणून। रितेश, ठरल्याप्रमाणे काम झालं आहे। मी सर्व काही माझ्यावर घेतलं आहे, पण तुम्ही जे कमरेला पाय लावून पळून गेलात ते मला मुळीच आवडलं नाही। मला हे माहीत असतं की तुम्ही भित्रे आहात तर मी बिचुकलेला होस्ट केला असतं। आता माझ्या डोळ्यातून घाण शिवी येत आहे, पण राहू द्या, अजून 2 भाऊचे धक्के बाकी आहेत। तुमच्यासाठी जबरदस्ती संग्रामच्या पाठीत दुखणं काढलं, महाराष्ट्राचा परत भरोसा व्हावा म्हणून अरबाजला बाहेर काढलं। तुमच्या तोंडातून हे सगळं निघालं नसतं म्हणून मीच अनाऊन्स करून 100 दिवसाचा खेळ 70 दिवसाचा केला। बिग बॉस मला माहिती आहे माझी चुकी झालेली आहे। मीच मोठं बोललो होतो, माझा महाराष्ट्र, माझी मराठी भाषा, माझी माणसं, आणि मीच आज तोंडावर पडलेलं आहे। तोंड दाखवायच्या लायकीचा नव्हतो मी, म्हणून मागच्या भाऊच्या धक्क्यावर मी नाही आलो। बरं झालं तुम्ही हँडल केलं ते सर्व। बरं पुढच्या भाऊच्या धक्क्याला येऊ का मी आता? हो या, पण सीझन संपला की अशा जागी धक्का देईल। असो, जास्त बोलणार नाही। बरं बिग बॉस, मी काय म्हणतोय ते विनर कोणाला करायचं? 79% लोक म्हणतात की सूरज चव्हाण जिंकणार, 19% लोक म्हणतात की अभिजित सावंत जिंकणार, आणि बाकीचे राहिलेले 2 कवडीचे बाकीचे राहिलेले जे कंटेस्टंट आहेत त्याला फक्त 2% लोक वोट देत आहेत। कोण जिंकणार आहे? कोणाला जिंकायचं आपल्याला? ते मी बघून घेईन, तुम्हाला सांगितलं तेवढं करा।